आपण रोज वापरत असलेल्या 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये किंवा 500 रुपयांच्या नोटा कापसावर आधारित विशेष कागदापासून बनवतात. पण गेल्या काही वर्षात जगातील अनेक देशांनी कागदी नोटांऐवजी पॉलिमर करन्सी, प्लास्टिक करन्सी स्वीकारली आहे. भारतातही वेळोवेळी प्लास्टिक नोटांबाबत चर्चा होत असते. त्यामुळे प्रश्न पडतो, जर भारताने पूर्णपणे प्लास्टिक नोटा आणल्या तर त्याचा सामान्य नागरिक, अर्थव्यवस्था आणि सुरक्षा यावर काय परिणाम होईल? महाराष्ट्रात एक म्हण आहे, जुने जाईल पण नवे येताना परीक्षा घेईल. प्लास्टिक करन्सीची गोष्ट काहीशी अशीच आहे. प्लास्टिक करन्सी म्हणजे सध्या प्लास्टिक पासून बनवलेली नोट नव्हे. या नोटा विशेष प्रकारच्या बॅक्शिली ओरिएंटेड पॉलिप्रॉपिलिन BOPP नावाच्या पॉलिमर मटेरियल पासून तयार केल्या जातात. हे मटेरियल अत्यंत मजबूत, हलके आणि टिकाऊ असते. याच तंत्रज्ञानाचा वापर आज ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, सिंगापूर, युनायटेड किंगडम आणि अनेक विकसित देश करत आहेत. प्लास्टिक नोटांची सुरुवात 1988 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झाली. बनावट नोटा रोखण्यासाठी आणि नोटांचे आयुष्य वाढवण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला. आज 40 पेक्षा अधिक देश पॉलिमर नोट्स वापरत आहेत. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे टिकाऊपणा. साधारण कागदी नोट 1 ते 3 वर्ष टिकते, पण पॉलिमेट नोट 5 ते 10 वर्षापर्यंत टिकू शकते. भारतासारख्या देशात जिथे नोटा लाखो हातातून फिरतात, तिथे हा मोठा फायदा ठरू शकतो. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे पाण्याचा परिणाम होत नाही. आपल्या खिशात ठेवलेली नोट धुतली गेली, पावसात भिजली किंवा चुकून पाण्यात पडली तरी पॉलिमर नोट खराब होत नाही. त्यामुळे बँका आणि RBI ला वारंवार नवीन नोटा छापण्याची गरज कमी पडते. तिसरा आणि सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे काउंटरफेल्ट प्रोटेक्शन. सध्या बनावट नोटा तयार करणारे गट प्रिंटिंग आणि रंगीत छपाईच्या मदतीने काही प्रमाणात नकली नोटा तयार करू शकतात. पण पॉलिमर नोट्स मध्ये वापरली जाणारी सुरक्षा तंत्रज्ञान खूपच प्रगत असते. उदाहरणार्थ ट्रान्सपरंट विंडोज, होलोग्राफिक इमेज, मायक्रो प्रिंटिंग, ऑप्टिकली व्हेरिएबल लिंक, हिडन सिक्युरिटी लेयर्स, लेजर इनग्रेव्हिंग आणि मल्टी लेयर सिक्युरिटी फिल्म. यामुळे नोटेंची नक्कल करणे अत्यंत अवघड होते. तज्ञांच्या मते पॉलिमर नोट्स मध्ये बनावट नोटांचे प्रमाण 7 ते 90% कमी होऊ शकते. मात्र ते पूर्णपणे शून्यावर जाणार नाही, कारण जिथे पैसा असतो तिथे फसवणुकीचे नवीन मार्गही तयार होतात. मग बनावट नोटा पूर्णपणे बंद होतील का? नाही, कारण कोणतीही सुरक्षा व्यवस्था 100% सुरक्षित नसते. आजही ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये अत्याधुनिक काउंटरफेल्ट नोट्स आढळतात, पण त्यांची संख्या कागदी नोटांच्या तुलनेत खूपच कमी आहे. म्हणजेच प्रश्न असा आहे, बनावट नोटा थांबतील का? बनावट नोटा बनवणे किती कठीण होईल हा आहे. RBI ला दरवर्षी जुन्या नोटा बदलण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करावे लागतात. कागदी नोटा फाटतात, खराब होतात, घासून जातात आणि ओल्या होतात. त्यामुळे नवीन नोटा छापाव्या लागतात. पॉलिमर नोट्स जास्त काळ टिकल्यामुळे प्रिंटिंग कॉस्ट दीर्घकालीन स्वरूपात कमी होऊ शकते. सुरुवातीला खर्च जास्त असेल, पण पुढील काही वर्षात सरकारचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे. पर्यावरणावर याचा काय परिणाम होईल हा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे. एका बाजूला प्लास्टिक शब्द ऐकला की पर्यावरणाची चिंता वाढते, पण पॉलिमर नोट्स पुनर्वापर करता येतात. कागदी नोटा नष्ट करण्यासाठी जाळाव्या लागतात किंवा वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करावी लागते. पॉलिमर नोट्स पासून प्लास्टिक उत्पादने, फर्निचर साहित्य आणि औद्योगिक सामग्री तयार करता येते. म्हणून काही पर्यावरण तज्ञ पॉलिमर नोट्सला अधिक टिकाऊ पर्याय मानतात. सामान्य नागरिकांसाठी सुरुवातीला मोठा बदल म्हणजे नोटांचा स्पर्श. लोकांना नवीन नोटा हाताळायला वेळ लागेल. ATM मशीन, कॅश काउंटिंग मशीन, वेंडिंग मशीन यामध्ये बदल करावे लागतील. बँकांना आणि व्यापाऱ्यांना नवीन प्रणाली स्वीकारण्यासाठी काही काळ लागेल. मात्र एकदा प्रणाली स्थिर झाली की व्यवहार अधिक सुरक्षित होतील. जर भारत पॉलिमर करन्सी स्वीकारण्याच्या मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये सामील झाला तर त्यांचा जागतिक संदेशही महत्वाचा असेल. यामुळे भारतीय चलनाची सुरक्षा वाढेल. नकली नोटांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटला धक्का बसेल. सीमापार नकली नोटा पुरवठा कमी होईल आणि चलन व्यवस्थेवरील विश्वास वाढेल. विशेषतः भारताला अनेक वर्षापासून नकली नोटांच्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हा बदल राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा ठरू शकतो. भविष्यातील पॉलिमर नोट्स मध्ये नॅनो सिक्युरिटी थ्रेड्स, मशीन रेडिएबल सिक्युरिटी कोड्स, UV रिएक्टिव्ह लेयर्स,
ऑग्मेंटेड रियालिटी, ऑथेंटिकेशन, QR व्हेरिफिकेशन एलिमेंट्स आणि AI बेस्ड काउंटरफेट डिटेक्शन या प्रकारचे आधुनिक टेक्नॉलॉजी पाहायला मिळेल. काही तज्ञ तर असेही मानतात की पुढील दशकात नोटा आणि डिजिटल तंत्रज्ञान यांचे मिश्रण दिसू शकते. उदाहरणार्थ मोबाईल ॲपद्वारे नोटांची सत्यता तपासण्याची सुविधा. यामध्ये सर्वात मोठा तोटा म्हणजे सुरुवातीचा खर्च. संपूर्ण देशातील ATM, बँक, नोटा मोजण्यासाठी यंत्रणे आणि कॅश हँडलिंग सिस्टीम यामध्ये बदल करावे लागतील. यासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक ठरू शकते. दुसरा मुद्दा म्हणजे ग्रामीण भागात जागरूकता. नवीन प्रकारच्या नोटांबद्दल सुरुवातीला गोंधळ निर्माण होऊ शकतो. एकंदरीत नवं घर बांधायचं तर सुरुवातीला धूळ उडणारच. प्लास्टिक करन्सी ही फक्त नोट बदलण्याची प्रक्रिया नाही, ती देशाच्या आर्थिक सुरक्षेतील मोठी क्रांती ठरू शकते. यामुळे बनावट नोटांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. नोटांचे आयुष्य अनेक पटीने वाढू शकते. RBIचा दीर्घकालीन खर्च कमी होऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चलन अधिक सुरक्षित बनू शकते. मात्र यासाठी मोठी गुंतवणूक, तांत्रिक बदल आणि जनजागृती आवश्यक आहे. आणि म्हणूनच भविष्यात जर भारताने पॉलिमर करन्सी स्वीकारली तर तो केवळ चलनातील बदल नसेल, तर तो भारताच्या आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.